नमस्कार माझ्या भारतवासियांनो, माझ्या तमाम जनतेला शुभ सकाळच्या कोटी कोटी शुभेच्छा। तरी मी आज सकाळी फिरायला निघालेलो आहे। एक माझ्या डोक्यात कल्पना आली की अहो, आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत। अहो, आम्ही शेतामध्ये रात्री काम करतोय। मोदी साहेब, आज जी बी खत घ्यायसाठी गेलो तर त्यावेळेस 1500, 1700, 1800 पोतो म्हणायला लागले। सोयाबीनची बाग दुपटीने घ्यायचं आहे, तरी अहो आमची सोयाबीन घेत असताना 3000, 3200 भाव। हा, हे काय सरकार की काय, हेच काही कळना आम्हाला। पण अहो, आमचा माल घेत असताना आमच्याही मालाला तसाच भाव द्या ना तुम्ही। हा, तुमचं जसं बी खत देता तसा आमचा भाव द्या, आमच्याही मालाला भाव द्या। अहो, तेलाचा भाव काय झाला, गोड तेलाचा भाव, डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं, गॅस, अहो गॅसचा तर काय अन्याय करून ठेवल्या तुम्ही। थोडं विचार करा मोदी साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे। ते कुठं काय कोणाच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री झाला, द्रौपदी काय मुख्यमंत्री झाला बघा, सगळ्या पक्षाला तोंडावर पाडलं त्यानं। तसं आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला तेच वेळ येणार आहे। आज जे कॉक्रोच पक्ष, जे कॉक्रोच जनता पार्टी जे पक्ष काढला, त्या कार्यकर्त्याला आम्हाला कोटी कोटी शुभेच्छा द्यायचं आहे। त्याला असं की त्यानं मुख्यमंत्री झाला पाहिजे। आज युवक आहे ते, कारण की युवाला काम नाही, युवासाठी कसल्याच प्रकारचं काही नाही। आज कमीत कमी 75 ते 70, 80% लोक बेरोजगार पोरं फिरायला लागलेत। हां, तुम्ही काय म्हणला होतात, मोदी सरकार, मोदी सरकार, काय मोदी सरकार। हां, तुम्ही उद्योजकाला कर्ज देता, उद्योजकाचे कर्ज माफ करता, गरिबाचं काय, शेतकऱ्याचं काय। हां, बघू शकता तुम्ही। अहो, थोडंसं लक्षात घ्या। मी आलोय शेतात, बघू शकता ह्या शेताचे हाल। या शेतकऱ्याला काय लागत असेल, त्याला बी खत, नांगरटी, वखरटी। हां, तुम्ही त्याचा काही विचार करत नाही मोदी साहेब। अरे वो करूंगा, ते करूंगा, देश को महान बनूंगा, कहाँ बनूंगा, नको त्याच्यावर विचार करत था। विचार केलाच तर बरं राहील। आज मोदी साहेब, तुम्ही जसं पंतप्रधान झालं तसं आज या